लेडीज अँड जेंटलमॅन, आज या ठिकाणी आपल्या अजिंक्य शिंदे आर्मीत भरती झालेत. आय एम प्राऊड. वेल्डन आजा. आमच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशीच आहेत, त्या कायम तशाच राहणार आहेत. पण आम्ही पडलो लोकसेवक. आमच्यासाठी लोकसेवा हीच देशसेवा. आज तुम्ही या ठिकाणी माझा एवढा मोठा सत्कार घेतला. आय एम हॅपी, मनापासून हॅपी बर का नाना. यावेळी बँकेची निवडणूक आम्ही जिंकलो. ती निवडणूक आम्ही जिंकणारच ही आम्हाला खात्री होती. मला ज्या ज्या मतदारांनी मत देऊन भरघोस मतांनी विजयी केलं त्याबद्दल मी त्यांचा या निमित्ताने आभार मानतो. आमच्या या यशात दोन व्यक्तींचा लय मोठा वाटा आहे. आता त्यांचा जर या ठिकाणी उल्लेख नाही केला तर तो आमचा करंटेपणा ठरेल. पहिली व्यक्ती आहे आदरणीय नाना. त्यांचे जर आशीर्वाद आम्हाला नसते तर आम्ही ही निवडणूक जिंकूच शकलो नसतो. तर मी माझं सद्भाग्य समजतो की त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शीतल. शीतलचं गुडलक जर का आम्हाला मिळालं नसतं तर आम्हाला विजय मिळाला नसता. ज्यांच्या गुडलक मुळे आम्हाला विजय मिळाला त्यांना मला या ठिकाणी काहीतरी द्यायचं. शीतल प्लीज. शीतल प्लीज. मान नको काय? असं कसं? हा तुमचा मान आहे तो. नाही नको मला. शीतल प्लीज नाही म्हणू नका. माझ्या काहीतरी भावना आहेत त्याच्या पाठीमाग. मग मी काय करू? मी सांगितलं ना नको म्हणून. ठीक आहे, सॉरी. आता काय मी फोर्स करू शकत नाही ना. नसेल घ्यायचं तर नका घेऊ, पण एक लक्षात ठेवा, गिफ्ट महत्वाचं नसतं, ते देणाऱ्याच्या त्या मागच्या भावना महत्वाच्या असतात. आणि त्या तुम्ही ठोकरताय. मी पुन्हा एकदा विचारतोय, स्वीकार करा. शीतल, तुम्ही हे गिफ्ट घेऊ शकत नाही आणि मी दुसरं कोणाला देऊ शकत नाही.
इतका चांगला कार्यक्रम चालला होता आणि त्या पोरीनं माती का लावली. काय म्हणली असतील सगळी गावातली माणसं? हेच ना ही पवारांची शीतल किती घमेंडी आहे. कुणाच्या म्हणण्याचा एवढा कसला विचार करायचा? लोक अशी बी बोलतात आणि तशी बी बोलतात. अगं हे झालं तुझं, पण आता आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याचं काय? शितले, तू गिफ्ट घ्यायला पाहिजे होतस. अरे पण जितू काका त्यो निवडून आला, त्यात मी काय एवढं मोठं केलंय? शितले, अगं अजिंक्य भरती झाला तर तुझं गुड लक, आणि भैया निवडून आला तर मी काय केले वय? पण असं सगळ्या गावासमोर गिफ्ट देऊन जग जाहीर करायची काय गरज होती? शितले, आता तुझं गुडलक कामाला येते हे अख्ख्या गावाला माहित आहे. उगच तो भैया आपल्या घरापर्यंत नाही आला. त्यो भैया कसा आहे ना ते मला चांगलंच माहितीये. आज गिफ्ट दिलंय, उद्या म्हणाल शितले बस कर. कळलं तुला किती अक्कल आहे ते? सगळ्या गावात फुकटचा तमाशा केला आणि वरनं इज्जत बी गेली. सगळे म्हणणार आई बाप एवढं शांत आहेत आणि पोरगी किती आगाव आहे. इथं पोरींची लग्न ठरत नाहीत. अगोदरच तुझं सगळ्यांना कौतुक, आता तर काय आई तर कुलीतच मिळालंय हातात. तुम्हा सगळ्यांना स्वतःच पडले, पण कोणच माझ्या जागेवर राहून विचार करत नाही.